नमस्कार सर्वांचे आमच्या आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आमच्या बागेची आज दुसरी डिपिंग आहे. हे बघा, अद्विक पण आलेला आहे डिपिंग करायला. हा खादाड पहिले खाऊन घेतो, मग काम करतो. आधी एवढे कुरकुरे संपवतो आणि मग कामाला सुरुवात करतो, म्हणून रेंगाळत रेंगाळत तेवढे कुरकुरे संपवत होता. कुरकुरे संपले की मग मला द्राक्षघड बुडवायचे आहेत असं म्हणत हळूहळू कुरकुरे संपत होता. फायनली द्राक्ष बुडवायला सुरुवात झाली. दीदीच्या मदतीने पहिला घड बुडवला. हात पुरत नसलाही तरी प्रयत्न करायचे नाही, सोडायचे नाही. त्यानंतर त्याच्या दीदीनेही बरेचसे घड बुडवले. ती मोठी असल्याने सहज तिचा हात पोहोचत होता. तिने भरपूर घड बुडवले, पण अद्विकला काही घड सापडत नव्हते. खूप शोधले, खूप प्रयत्न केले, उड्याही मारल्या, पण एकही घड बुडवता येत नव्हता. मी लहान आहे, मला घड बुडवता येत नाही म्हणून सारखा हट्ट करत होता की मला घड बुडू दे. फायनली एक घड खाली दिसला. नंतर तो घड बुडवण्याचा त्याने खूप प्रयत्न केला. हात पोहोचत नसला तरीही घड बुडवायचा आहे म्हणून सारखा हट्ट करत होता. फायनली एक घड खाली केल्यावरती त्याला बुडवता आला. हे बघा त्याच्या चेहऱ्यावरील आनंद. घड बुडवता आला म्हणून खूप खुश झाला होता. तोच घड 2-3 वेळेस बुडून झाल्यावरती परत दुसरीकडे एखादा घड बुडवता येतोय का म्हणून शोधत होता. काम करून दमला आणि आता तिथेच झाडाचा घोडा घोडा करून खेळत बसला. काम झाल्यानंतर आता थोडं खेळतो म्हणून तिथेच खेळत बसला. खेळूनही दमला आणि नंतर त्याच झाडावरती मस्त खुर्चीसारखा झाडाला आधार घेऊन मस्त बसला. झाडही त्याच्या सोयीचं होतं. तुम्हाला आमचं चॅनल आवडला असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.